कसे आहात सगळे? गुड मॉर्निंग. लेट्स स्टार्ट आवर ब्लॉग. मग मी आता स्टेपचं नाव वाचू का? तू करून दाखवतोस? तेच की मी वाचू का? म्हणजे मी म्हटलं बाउन्स स्टेप प्लस बाउन्स स्विंग आर्म्स लेफ्ट अँड राईट करून दाखव. मागं सर स्टेप्स. हा 1 2 3 4. This is not a bounce step. Bounce step करत असताना स्पीड खूप गरजेचं आहे. स्पीड म्हणजे गाण्याचं आणि स्टेपचं रिदम असतं. जर ते नाही समजलं तर तुम्ही डान्स नाही करू शकणार. त्या मोबाईल मध्ये कर. फायनली परत एकदा आपण ह्यांचा ॲक्ट बघायला इथं बसलेलो आहे. कालच्या ह्याच्यात तुम्ही बघितलं तो मी एडिट करून टाकलेला आहे बऱ्यापैकी, पण खूपच पडद्यामागं जसं असतं तसं ह्याच्यात कॅमेरामागं काही गोष्टी घडतात त्या आज दाखवण्याचा प्रयत्न करतो. ह्यांचे फनी फेसेस आणि फंबल्स. सो लेट्स हॅव द लुक. आणि आत्तापर्यंत जसं तुम्ही बघत आला हर्बलचं पण आपलं स्टॉक आलेला आहे. सो कोणाला हवा असेल तर घ्या. ॲक्शन. मोठा आवाज. मी आता जवळ येणार नाहीये. आवाज मोठा घ्या. तरी आवाज मोठा घ्या. हॅलो. फर्स्ट टाइम आहे? ह्यांचं पण फर्स्ट टाइम आहे. ऐका ना, मी काय सांगतोय, तुम्ही दररोज ऍक्ट प्ले करता, पण मी दररोज जे सांगतो ते तुम्ही लक्षात घेत नाही. आता तुम्ही फिल्मसाठी ऍक्टिंग करताय का? नाही. फिल्मसाठी मी काय करणार आहे, तुमच्यासमोर कॅमेरे घेऊन येणार आहे. आता आम्ही ऑडियन्स आहे, तुम्ही थिएटरवर ऍक्ट करताय म्हणजे हा स्टेज आहे. मग काल आपण काय ऐकलं रेकॉर्डिंग करताना? स्टेजवर आवाज कसा पाहिजे? का गुलू गुलू करायचंय? माईक जोडलेत का तुमच्याजवळ? लगा ते थांबायला तयार नाहीत आवाज, आणि तुमचा आवाज यायला तयार नाही. चलो 1 सेकंड फ्रॉम बिगिनिंग. जे बोलायचंय ना ते मोठ्याने बोला. इथं आवाज ते गुलुगुल शांत, पण ते मोठ्याने बोलल्यावर शांत. तोंडात बोललं तुला काय शांत म्हणायचं संबंध? हॅलो आई, लाडू गेले कुठले? बरोबर. ते ना जरा मऊ करा, ते दातात चिकटतात. आणि टॅक्सी कुठे? आम्ही क्लिनिक मध्ये आलो, तुला नंतर करतो. ए गौरी, पाणी पी. नको मला. हे बघ काय लिहिलंय, सोनोग्राफी आधी भरपूर पाणी प्या. ते सोड, इथे बघ काय लिहिलंय. रोज सकाळी 7 वाजता उठायचं. तुला जमणार आहे?
सगळं असं असणार आहे का गौतम? लुक्स लाईक. झेपेल नाही आपल्याला. संध्याकाळचे ऑलमोस्ट 6:45 वाजलेत. 1-2-4 मिनटं कमी आहेत आणि तुमच्याशी का बोलतोय तर आजच्या प्रश्नाचं उत्तर देतो आणि मग माझ्या बॅचेसला जातो. परत राहिलं की राहून जातं, मग व्लॉग एंड करायला सोपं होईल मला. सो द क्वेश्चन वॉज वाय इज रिहर्सल इम्पॉर्टंट अँड हाऊ शुड अ परफॉर्मर प्रिपेअर फॉर इट. त्याचं उत्तर आहे रिहर्सल अलाउज परफॉर्मर्स टू रिफाईन देअर स्किल्स अँड मुवमेंट्स. प्रिपरेशन्स इन्क्लूड्स वॉर्मअप, रिव्हिंग मटेरियल अँड मेंटली फोकसिंग ऑन दी गोल्स ऑफ रिहर्सल. थोडक्यात का की रिहर्सल केल्यानंतर तुम्ही तुमच्या जे काय कला तुम्ही प्रेझेंट करणार आहे त्याला फाईन करू शकता, त्याला प्रॉपर पॉलिशिंग करू शकता. तुम्हाला त्याचा स्टॅमिना लक्षात येईल, म्हणजे मेंटली किती तुम्हाला प्रिपेअर राहावं लागेल, फिजिकली कसं तुमचा ॲपिरन्स राहिला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती ही तुमच्या रिहर्सलमधनं तुम्हाला कळती. सो रिहर्सल हे खूप कंपल्सरी आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सो आजचा नवीन क्वेश्चन आहे, नवीन चॅप्टर चालू करूयात आपण. सो आता आपण युनिक फॅक्ट्सबद्दल माहिती घेऊयात. असे काही क्वेश्चन्स आहेत जेणेकरून तुम्हाला खूप मजा येईल. आता डान्स ॲक्टिंग तर हे थोडं थोडं शिकत आलो आहे, त्याच्यात चालूच आहे, ते पण पुढे येतील. पण आत्ता सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन राहील नवीन पद्धतीचा. सो त्याचा क्वेश्चन असा आहे, व्हॉट इज दी ओनली फ्लोटिंग पोस्ट ऑफिस इन दी वर्ल्ड अँड वेअर इज इट लोकेटेड. जे जगात एकमेव असं पोस्ट ऑफिस ज्याचं नाव काय आहे आणि जे कुठं लोकेटेड आहे त्याचं उत्तर सांगा. त्याचं एक्सप्लेनेशन असेल तर ते पण सांगा, नसेल तर पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला डेफिनेटली सांगणार आहे. सो क्वेश्चन परत एकदा ऐका. जगातलं असं कुठं एकमेव पोस्ट ऑफिस आहे आणि त्याचं नाव काय आहे की जे फ्लोटिंग आहे, पाण्यावर तरंगत आहे. ते कुठं आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन कधी ते तसं झालं किंवा काय.
ब्लॉग इथंपर्यंत बघितला असेल तर प्लीज लाईक करा, नवीन असा सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. मिळते अगली ब्लॉग में. टिल देन बी हॅपी, स्टे सेफ, स्माइलिंग अँड ऑलवेज कीप लविंग विथ वॉचिंग D&D with Piyush. Bye.